जत जिल्हा सांगली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय आप्पासाहेब सौदागर यांनी दिले निवेदन। जत जिल्हा सांगली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दौरा होता। या दौऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षक कन्नड विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय आप्पासाहेब सौदागर यांनी विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले। या निवेदनामध्ये भारत देशातील 2005 नंतरच्या सर्वांना जुनी पेन्शन मिळावी, सांगली जिल्ह्यात कन्नड माध्यमाचे एसटी प्रवर्गातील शिक्षक उमेदवार नसल्याने एससी शिक्षक भरती होण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विभागातील रोस्टर अद्ययावत करून पदोन्नती मिळावी, महाराष्ट्रातील कन्नड शिक्षक संख्या किमान 30% रिक्त जागा असून भरती करण्यात यावी व टीईटी परीक्षा कन्नड माध्यमातून घेण्यात यावी, देशातील सर्व मुलांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे, देशातील सर्व जनगणनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड काळाप्रमाणे संरक्षण कवच मिळावे आदी मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी दिले। यावेळी त्यांच्या समवेत आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय संजय कांबळे, जत तालुका आरपीआयचे अध्यक्ष संजय कांबळे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। Press the bell icon on the video and never miss another update.